महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे आहे। सुरुवातीला एक मोठी बातमी, गडचिरोली आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणामध्ये अपडेट आता समोर येते। 14 वर्षीय विद्यार्थिनीवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली। मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याने ही शस्त्रक्रिया आता या विद्यार्थिनीवर करण्यात आली। शस्त्रक्रियेनंतरही समृद्धी नेतामची प्रकृती चिंताजनक आहे। आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय, तर अन्य 3 विद्यार्थिनींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। यापैकी दोघींना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं, मात्र समृद्धीची प्रकृती खालावत गेल्याने तिला विशेष रुग्णवाहिकेतून नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं। तिच्या शरीरामध्ये गंभीर गुंतागुंत निर्माण झाली आहे। श्वास घेण्यात देखील तिला अडचणी येत असल्याने अतिदक्षता विभागामध्ये तिच्यावर आता उपचार सुरू केले जात आहेत। तेजस मोहतुरे आमचे प्रतिनिधी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी तेजस, या विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेमध्ये स्पर्शदंशामुळे गंभीर झालेल्या 14 वर्षीय विद्यार्थिनीला नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात जे आहे ते एका अचानक शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। समृद्धी नेताम असं या विद्यार्थिनीचं नाव आहे आणि आश्रमशाळेत ज्या पद्धतीने 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आले होते। यापैकी कविता किरंगसे व दीपिका माळवे यांची जी प्रकृती सुधारल्याने त्यांना सुट्टी सुद्धा जी आहे ते रुग्णालय प्रशासनाने दिली होती। मात्र समृद्धीची प्रकृती आणखी जी खालवत गेल्यामुळे तिला जे आहे ते 15 ऑगस्टच्या रोजी विशेष रुग्णवाहिकेतून नागपूरच्या मेडिकलमध्ये हलवण्यात आलेले आहे। तिच्या मेंदूमध्ये जे आहे ते रक्ताची गुंफाळी आढळल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली। यासोबत जर बघितलं असेल तर या संपूर्ण तिची प्रकृती सुद्धा जी आहे ते चिंताजनक आहे। तिला श्वास घेण्यासाठी जे आहे ते त्रास होत आहे, त्यामुळे ते व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले। त्यामुळे एकूणच जर बघितलं असेल तर या संपूर्ण जे आहे ते प्रशासन सुद्धा जे आहे ते हाय अलर्टवर आहे आणि या संपूर्ण जे आहे ते रुग्णालय प्रशासन जे आहे ते समृद्धीवर जे आहे ते आता उपचार घेण्यास सुरुवात केलेली आहे। अगदी तेजस, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। पुढची बातमी आपण पाहूयात। जपतला आश्रमशाळेची मान्यता आता कायमस्वरूपी रद्द करण्यात आली। सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई आता करण्यात आली। आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी कारवाईचे आदेश दिले। आदिवासी आयुक्तालयाच्या चौकशीमध्ये गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत आणि आता मान्यता ही कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेपासून शिक्षकांच्या उपस्थितीपर्यंत अनेक गंभीर त्रुटी आता तपासणीमध्ये समोर आल्या। नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या वाढून अनुदान लाटण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। तर गडचिरोली संचलित अनुदानित आश्रमशाळेवर आता अखेर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। मान्यता ही कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे। तर आदिवासी विभागाच्या चौकशीमध्ये नेमकं काय समोर आलं याचा तपशील आपण पाहूयात। नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या वाढून अनुदान लाटण्यात आलेलं होतं। सर्पदंशाच्या वेळी आश्रमशाळेमध्ये पुरेसे कर्मचारी उपस्थित नव्हते। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडून कर्तव्यामध्ये कसूर करण्यात आली। आश्रमशाळा आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठं अंतर आहे। रस्ते खराब असल्याने विद्यार्थ्यांना उपचारासाठी नेण्यास विलंब झाला। विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात असल्याचं देखील तपासणीमध्ये समोर आलं। विद्यार्थी संख्येच्या तुलनेमध्ये आवश्यक सुविधा आणि योग्य व्यवस्थापनाचा अभाव येथे आढळला।